चांगले लिहिते आहेत, ज्यांना चांगला अभिनय जमतो, त्यांना याच्यातून वाव मिळेल अशी मला अपेक्षा आहे. कारण साहित्याबद्दल खूप छान बोलणारे सगळे आहेत. हा एक असा प्रवास असतो, भाषेपासून भावनांपर्यंतचा प्रवास, सत्यशिव आणि सौंदर्य त्याची उधळण किती असते हे सगळं तुम्हाला सर सांगणारच आहे. पण या कार्यक्रमासाठी जे मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत, तुमच्या समोर आहेत, ते खूप मोठे दिग्गज लोक आहेत आणि येणार पण आहेत आता दिवसभरासाठी. तर त्यांचं तुम्ही अगदी मनापासून ऐकलं पाहिजे. हे आपल्याकडे येतात ना, तर हे काही साधे माणसं नसतात, खूप मोठे माणसं असतात त्यांच्या क्षेत्रामध्ये. खरात सरांचं आता सरांनी सांगितलं, त्यांनी दुबईला साहित्य संमेलन त्यांनी घेतलं आता मागच्या महिन्यातच. जिगे सर आहेत, आपल्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष जे आहेत, किंवा आणखी दिवसभर येणार आहेत, तर हे तुमच्या आपल्याकडे सर आता सगळीकडे थोडीशी बनवा विद्यार्थ्यांची जे आहे की सगळीकडे जाणवत आहे. पण ते जे उपस्थित असतात ना, तर तेही तर असेच नसते आलेले. ते येतात तर कुठे ना कुठेतरी त्यांना पुढे हे सगळं घडायचं असतं, म्हणून त्यांना बुद्धी सुचते इथपर्यंत येण्याची. म्हणून जे आलेले नाही त्यांच्यासाठी खंत करण्यापेक्षा जे आलेले आहेत त्यांनी तुम्ही या तुमच्या आयुष्यामध्ये भविष्यामध्ये याचा कसा उपयोग करून घेऊ शकता तुम्ही हे तुम्ही बघितलं पाहिजे. कारण साहित्याच्या संदर्भातला आज कार्यक्रम आहे आणि एक एक ओळ म्हणजे जीवनाचं तत्वज्ञान असतं. कॉलेजची मुलं म्हटली की सगळ्यांचा आवडता विषय असतो, प्रेम हा विषय सगळ्यांचा आवडता असतो. प्रेम म्हटलं की काहीतरी असं हे होतं. पण एक शायर म्हणतो की इश्क नहीं आसा यूं समझ लो आग का दरिया है और डूब के जाना है. ते जे काही आहे ते तत्वज्ञान प्रेमाचं, जगण्याचं, मृत्यूचं एका ओळीत सांगतो. दो पाटण के बीच में साबुत बचा न हो, कबीर म्हणतात. किंवा जब मैं था तो हरी नहीं, आप हरी है मैं नहीं, एकाच ओळीमध्ये. किंवा वेदांचा तो अर्थ आम्हास ठावा, येरांनी वाहवा फार व्यर्थ. एकाच ओळीमध्ये तत्वज्ञान आहे. साहित्य इतकं श्रेष्ठ असतं की तुम्हाला तुमचं जीवन बदलून टाकण्यासाठी, भवसागर पार करण्यासाठी ते तुम्हाला निश्चितच मदत करत असतं. असा हा जो कार्यक्रम आपल्या कॉलेजमध्ये होत आहे, हे खूप मोठं आपलं खरं तर खूप मोठी अचिव्हमेंट आमची आहे.